नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? उत्तम ना? आणि उत्तमच राहा, कारण आपल्याला व्यवहारशील बनायचे आहे. तर त्याच्यासाठी काय अवलंबायचं आहे? तर चाणक्य नीती. चाणक्य नीतीचा भाग क्रमांक 15 काय दिले बघा चाणक्य नीतीने? नखींनाच नदींनाच शृंगींना शस्त्र प्राणिनां विश्वासो नैव कर्तव्यः स्त्रीषु राजकलेषु नखींनांच नदींनांच शृंगींनां शस्त्रपाणिनां विश्वासो नैव कर्तव्यः स्त्रीषु राजकलेषु. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, नखी असणारे हिंस पशु, नदी टोकदार शिंगाचे प्राणी, नदी पण आहे, टोकदार शिंगाचे प्राणी आहे, शस्त्रधारी मानव आणि राजकुळातील व्यक्ती आणि स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. चाणक्य काय म्हणतात? नखी असणारे हिंस पशु. बघा, हिंस पशूनच नख असतात का? माणसांची सुद्धा नख वाढलेली असतात. अशा माणसांवर पण विश्वास ठेवू नये. नदी कोणाला कशी वाटते? ती उथल आहे. कोणाला वाटते ती डीप आहे. जिथे डीप आहे तिथे लोकांना काय वाटते? उथल आहे, म्हणून ती पोहायला जातात. अचानक काय करतात? तिथे बुडतात. टोकदार शिंगाचे प्राणी, जे टोकदार शिंगे आहेत ते त्यांच्या संरक्षणाकरता आहेत, पण त्यांना जर आपण काय घालायला गेले, काय हात लावायला गेले, काय केले, पटकन ते शिंग मारतात, कारण त्यांचं काय संरक्षणासाठी ते ठेवलेले असतात. शस्त्रधारी मानव. बघा, एखाद्याकडे शस्त्र आहे आणि तो पण त्याच्या संरक्षणाकरता ठेवलेला असेल. त्याला जर कोणी तो झोपलेला असेल, त्याच्याकडे शस्त्र आहे, कोणाला माहिती नाही, त्याला हात लावायला गेलं तर पटकन तो शस्त्र काय करेल? घेईल आणि मारेल. त्याला माहितीच नाही पडणार की तो आपल्यासाठी काय करतो. तो आपल्याला उठवतो का आपल्याला काय देतो का आपल्याला मदत करतो हे माहिती होत नाही, कारण झोपेतच असतो. असं आहे. राजकुळातील व्यक्ती आणि स्त्री. राजकुळातील व्यक्ती कशी आहे? राजासारखीच असते. राजाचं काय असतं? पशुपक्ष्यांना काय करतात? ते जंगलामध्ये जाऊन आहे ना, पकडतात ना. आणि स्त्री कशी असते? कधी कधी विश्वासघातकी पण असते. यांच्यावर विश्वास कधी ठेवू नये. सगळ्या स्त्रिया विश्वासघातकी नसतात, लक्षात ठेवा. भावार्थ काय आहे? ज्यांच्यापासून धोका संभवतो त्यांच्यापासून सावध राहू नये, असं चाणक्य नीती आहे. चाणक्य सांगतात. आता हिंस पशु. परमेश्वराने वाघ, सिंह, हिंस पशूंना आपले भक्ष्य मिळण्यासाठी तथा स्वरक्षणासाठी तीक्ष्ण नखे दिलेली असतात. जंगलात हिंस पशु आहेत, वाघ, सिंह, त्यांना काय पाहिजे? त्यांची नखे आहेत. बघा, दात पण त्याचे तीक्ष्णच आहेत. त्यांना एक संरक्षणासाठी कोण त्यांच्यावर हमला करेल तर ती नखे त्यांना गरजेचे आहे. किंवा त्यांना काय जेवण पोट भरण्यासाठी कुठे काय भेटतो की नाही, त्यांना खाण्यासाठी, यांच्यासाठी त्यांना नखे ईश्वराने दिलेले आहेत. आपले भक्ष्य मिळवण्यासाठी किंवा स्वरक्षणासाठी त्यांना ईश्वराने तीक्ष्ण नखे दिलेले आहेत. अत्यंत तीक्ष्ण असतात. असे पशु शिकार करताना किंवा आजारी असताना कोणालाही इजा करू शकतात. ते आजारी असल्यावर बघा, वाघाची पत्नी वाघीण ही जर बाळंतीण झाली आणि तिथून जर साधारण मनुष्य गेला तर लगेच ती हमला करेल. म्हणजे हे कसे आहेत? आजारी असताना सुद्धा कुठे जर हे केलं तर ताबडतोब हमला करू शकतात. किंवा शिकार करताना
व्यवस्थित शिकार करताना आली, त्यांना माहिती नसेल हा इथे पशु आहे ना, वाघ आहे का सिंह आहे, तो पटकन पाठीमागून येऊन हमला करेल. म्हणून त्यांच्यापासून काय आहे, सावध राहायचं आहे. ते इजा करू शकतात, ते प्राण घेऊ शकतात, म्हणून त्यांच्याजवळ जाऊ नये. आपण सर्कशीत अशा प्राण्यांचे खेळ पाहतो, परंतु सामान्य परिस्थितीत रिंग मास्टरच्या तालावर नाचणाऱ्या पशूंनी विशिष्ट परिस्थितीत त्याचाच घास केल्याची उदाहरणे आहेत. बघा, रिंग मास्टर असतो ना, असं नस तसं फिर, पण पशु कधी हल्ला करतात, जेव्हा त्यांच्या पोटात अन्न नसते त्यावेळीच पशु त्यांच्यावर हल्ला करत असतात. बघा, त्यांना वेळेवर खायला दिलं नसेल, वेळेवर जेवण नाही दिलं की पशु त्या रिंग मास्टरवर पण हल्ला करू शकतात. दुसरं काय आहे, नदी. इथे काय सांगितलंय, नदींना. नदी म्हणजे जीवदायिनी. जीवदायिनी का म्हटलं, आंघोळ केली तर नदीमध्ये आंघोळ केली आपल्याला समाधान वाटतं आहे ना, म्हणजे जीवदायिनी आहे ना. नदीचं पाणी पिण्यासारखं असेल, पिळे तरी आपल्याला काय आहे, आपली तहान भागते. म्हणजे ती कशी आहे, जीवदायिनी. पण पाण्याशिवाय जीवसृष्टीच राहू शकणार नाही, तरी नदी वाट मिळेल तिकडे वाहते. नदी कशी आहे, जशी वाट काढेल तशी ती वाहत असते, तिचा प्रवाह बदलत जातो. बघा, कधी ती संथ वाहते, कधी ती वेगाने वाहते. इतर प्रवाहामुळे येऊन मिळाल्यास तिचे पात्र रुंदावते. इतर नद्या तिला मिळाल की तिचं पात्र काय असते, रुंद रुंद होत जाते, किनारे बदलत जातात. अतिवृष्टीमुळे तिला महापूर पण येतो. अशा वेळी कितीतरी झाडे, जीवजंतू, पशु पक्षी, माणसे यांची जीवितहानी व इतर हानी फार मोठ्या प्रमाणावर होते. गावेच्या गावे ओस पडतात. बघा, नदी एवढं रूप धारण करते की गावसुद्धा वाहून येते. आता आपण पाहिलंच असेल मराठवाड्यामध्ये, बघा पहाडी एरियामध्ये, पंजाबमध्ये पाहिलंच असेल काय झालं, नदीचंच आलं ना पाणी. पंजाबमध्ये काय झालं, गंगाचा पूर आलं ना, गंगा नदी वाहून आणि सगळं वाहून गेलं. बघा, किती मोठं नदीचं रूप आहे. माणसे यांची जीवितहानी आणि इतरही हानी मोठ्या प्रमाणावर होते. गावेच्या गावे ओस पडतात. होत्याचे नव्हते होते, त्यामुळे नदीपासून दूर राहावे. आपण काय म्हणतो, नदीच्या शेजारीच घर बांधूया, पण चुकीची गोष्ट आहे. कितीतरी लांबीवर नदी ठेवा आणि नंतर घर बांधा. नदीच्या काठी घर बांधलं काय, जास्त पूर आलं ते घर पण वाहून नेते. विशेषतः पावसाळ्यात नेहमी सतर्कच राहावे. पावसाळ्यामध्ये नेहमी सतर्क राहायचे सगळ्यांनी, असे चाणक्य नीती सांगतात. तिसरं आहे टोकदार शिंगाचे प्राणी. परमेश्वराने काही प्राण्यांना संरक्षणार्थ शिंगे दिली आहेत. अशा प्राण्यांना काही त्रास होत असेल तर ते भितात. बघा, संरक्षणासाठी ती शिंगे दिलेली आहेत, टोकदार. जवळ येणाऱ्यावर धावून जाऊ शकतात. जवळ येत असेल आणि त्यांना आतून भीती वाटत असेल की हा मला मारायला आला की काय, म्हणून ते प्राणी त्यांच्यावर धावत जातात आणि त्यांची शिंगे काय करतात, त्यांच्या अंगामध्ये खुपसतात. ते कसे वागतील याचा नेम नसतो, ते एखाद्याला इजा पोहोचवू शकतात. अगदी पाळीव प्राणी गाई म्हशी असे करतात. गाई म्हशी पण करतात की नाही, त्यांना थोडंसं आपण हात मारलं काय मारलं त्यांना राग येतो, ताबडतोब ते शिंग रोवतात ना आपल्या अंगामध्ये. म्हणजे जर कोण असं असेल बोलतात ना जाणबुचके, थोडासा स्पर्श करेल, जाणून बुजून असा हात मारेल, कुठल्याही बैलाला पण आवडत नाही ते, मग ते काय होतो, त्याच्यावर लगेच शिंगांचा वार करतो. आणि शस्त्रधारी व्यक्ती, ज्याच्याकडे शस्त्र आहे असं मानून हत्यार घेऊन हिंडणारी व्यक्ती भयगंडग्रस्त असते. हत्यार घेऊन का हिंडते, कारण त्याच्या स्वतःच्या हातामध्ये जोर नसतो, कमजोरी असतो आणि काहीतरी त्याला बोलतात ना
काहीतरी त्याच्यावर अब्दा आलेली असते. मग त्याच्यापासून तो काय म्हणतो, तो एक आतून क्रूर बनतो आणि शस्त्र धारण करतो. आणि शस्त्र धारण केल्यानंतर काय असतो, त्याला आतून राग पण असतो. बरोबर. अशी व्यक्ती नेहमी समोरच्याला भिवून असते. असुरक्षित वाटून विनाकारणच त्यावर शस्त्राने वार करते. कमजोर झाला की तो शस्त्रच घेणार ना. म्हणून अशा व्यक्तीपासून काय असावं, लांब असावं. अशा विकृत व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. मनोविकृत म्हणजे का, आतून त्याला डर पैदा होतो, भीती पैदा होते की तो कमजोर असतो, त्याच्या संरक्षणार्थ ते शस्त्र धारण करतो. अशा व्यक्तीपासून दूर राहायचं आहे. पाचवं काय आहे तर राजकुळातील व्यक्ती. राजकुळ म्हणजे काय बघा, राजकुळातील व्यक्ती महत्वाकांक्षी असते. स्वार्थासाठी ती कट कारस्थानांचा वापर करते. त्याचा धर्मच असतो तसा. राजकुळातील राजकारण हा धर्मच असतो त्याला शीट मिळण्याकरता काय काय करतो, कट कारस्थान रचतात बघा. गोड बोलून इतरांना आपलेशे करते राजकुळातील व्यक्ती. पण वेळ आल्यावर स्वार्थासाठी त्यांचा वापर करून त्यांना नंतर सोडून देतो. अशा व्यक्तीच्या कधी नादी लागू नका. किंवा त्यांचा काटा काढते आहे ना. असं कितीक नावं सांगू, आणि कितीक नावं आहेत अशी. माधवराव पेशव्यांची काकू, राघोबादादांची पत्नी आनंदीबाई हिने राघोबांच्या पत्रातील घचा काय केला, मा केला. धरा तिथे काय केला, मारा. मजकूर बदलून पुतण्या नारायणाचा काटा काढला. बघा हो कसा आहे ना. याला इतिहास साक्षी आहे. म्हणून राजकुळातील व्यक्तीवर शक्यतो विश्वास ठेवू नये. स्त्रीवर विश्वास ठेवू नये. बघा सगळ्या स्त्रिया तशा नसतात. ज्या पतिव्रता असतात त्या खूप चांगल्या असतात. बघा स्त्रियांचे मन जाणणे कठीण आहे, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. बघा स्त्रियांचं मन जाणणं खूप कठीण आहे. बघा बोलतात ना, का जाणणं कठीण आहे, कारण तिचं 2 घरं असतात, एक माहेर आणि एक सासर. 2 घरं म्हणजे काय तर दोन्ही ठिकाणचं तिची थिंकिंग असते, ही वेगळी असते. माहेरची थिंकिंग माहेरकरांनी जरा भरवलेली असते, ती सासरेली असते ती थिंकिंग वेगळी. ह्या दोन्ही थिंकिंग त्याच्यातून तिला काही नाही काही काढायचं असतं. मग त्या स्त्रीवर कधी विश्वास ठेवू नये. म्हणजे काय, ज्यांच्या जीवाला धोका असेल अशा व्यक्ती प्राणी गोष्टींपासून नेहमी सावध राहावे. असं चाणक्य नीतीचं म्हणणं आहे. चाणक्याने ती नीतीच मांडली. आणि चाणक्य नीती जो व्यवहारशी म्हणजे चाणक्य नीती जो व्यवहारात आणील त्याचं संसार सुखी, तो सुखी राहणार, त्याचा व्यवहार उत्तमात उत्तम होईल. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओत लवकर घेऊन येऊ तुमच्यासाठी. चाणक्य नीती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.